विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कथा साहित्य प्रकार परिचय भाग 3 मध्ये कथा साहित्य प्रकार या ठिकाणी या पाठाचं अध्ययन करणार आहोत. इयत्ता 12वीमध्ये कथा हा वाङ्मय प्रकार आपल्याला अध्ययनासाठी आहे. त्यामध्ये कथा साहित्य प्रकार याचा आपल्याला परिचय देताना नेमकं कथा म्हणजे काय, त्यानंतर कथेची पूर्वपाठिका काय आहे, पूर्वपीठिका काय आहे, त्यानंतर कथेचे घटक कोणते आहेत. तर हा जो काही भाग आहे तर या भागाचा आपल्याला अध्ययन करायचं आहे. त्यानंतर या कथेची वैशिष्ट्य कोणकोणती असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आणि कथेचं सादरीकरण कसं केलं जातं तर या गोष्टीचा उहापोह या पाठामध्ये केलेला आहे. तर कथा हा या वाङ्मय प्रकाराला दीर्घ अशा प्रकारची परंपरा लाभलेली आहे. श्रवणीयता म्हणजे ऐकायला आवडणं, मनोरंजन म्हणजे करमणूक करणं, आणि त्यानंतर प्रबोधन म्हणजे या ठिकाणी शिकवणं किंवा या ठिकाणी जागा करणं. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे प्रामुख्याने 3 अशा प्रकारचे हेतू या कथा या वाङ्मय प्रकाराचे आहेत. तर या वाङ्मय प्रकारची उल्लेखनीय अशा प्रकारची ही वैशिष्ट्ये आहेत. या वाङ्मय प्रकारावरून हा वाङ्मय प्रकार समजून घेण्यासाठी कथेची जी काही पूर्वपीठिका आहे, घटक, वैशिष्ट्ये आणि सादरीकरण यांची माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. कथेच्या अभ्यासामधून भाषिक कौशल्य विकसित होतात, तसेच व्यावसायिक संधीसुद्धा उपलब्ध होतात. कथा या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा या हेतूने प्रस्तुत जो काही पाठ आहे तर या पाठामध्ये प्रामुख्यानं प्रस्तुत अशा प्रकारचे विवेचन आलेलं आहे. विवेचन म्हणजे काय? स्पष्ट करणं, निरूपण करणं, स्पष्टीकरण करणं. तर या पाठामध्ये प्रामुख्यानं या कथेचे जे काही घटक आहेत तर त्यानंतर इतर ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टीचं चर्चा या पाठामध्ये स्पष्टीकरण किंवा निरूपण या पाठामध्ये केलेलं आहे. सुरुवातीला प्रस्तावना या पाठामध्ये प्रामुख्यानं आपल्याला असं म्हणता येईल की मनुष्य आपले अनुभव आणि कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तर तेव्हा त्याची गोष्ट झाली आणि त्यातूनच कथेचा जन्म झाला. तर कथेचा जन्म केव्हा झाला तर आपले विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी ज्यावेळेला मनुष्याने काय केलं तर अशा प्रकारची गोष्ट सांगण्यास सुरुवात केली तर तेव्हा अशा प्रकारे या कथेचा जन्म झाला. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दामध्ये पूर्वी गोष्टी सांगितल्या जात असत. तर या श्रवण गोष्टीमधून मनोरंजन म्हणजे करमणूक व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा म्हणजे उपदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत असे. तर पूर्वीच्या काळापासून म्हणजे या ठिकाणी अगदी आपण जर का पाहिलं तर 14व्या 15व्या 16व्या शतकापासून अशा प्रकारे या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये काय झालं तर या ठिकाणी एक मौखिक अशा प्रकारची ही परंपरा होती. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपले जे काही विचार आहेत किंवा ह्या गोष्टी आहेत तर ह्या सांगण्यात येत असत आणि त्या तर अशा प्रकारची ही पूर्वपीठिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. जसजसे या ठिकाणी दिवस लोटले तसतसे या ठिकाणी या वाङ्मय प्रकारामध्ये या ठिकाणी विविध अशा काळानुसार अशा प्रकारचे बदल होत गेले. तर सुरुवातीला प्रामुख्यानं मौखिक रूपात अशा प्रकारे ही असलेली जी काही कथा आहे तर या कथेमध्ये प्रामुख्यानं ज्यावेळेला मुद्रणकलेचा शोध लागला तर त्यावेळेला प्रामुख्यानं लिखित स्वरूपामध्ये ह्या कथा काय झालं तर या ठिकाणी स्थिरावल्या आणि त्यानंतर यामध्ये आणखी या कथेची प्रामुख्यानं लोकप्रियता वाढत गेली. कथ म्हणजे सांगणे, सादर करणे, निवेदन करणे. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा या शब्दाचा हा शब्द या ठिकाणी रूढ झाला आहे. भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे. तर या ठिकाणी हा जो काही लोकप्रिय अशा प्रकारचा वाङ्मय प्रकार आहे कथा, तर या कथा या लोकप्रिय वाङ्मय प्रकाराची अशा प्रकारे ही उत्कृष्ट अशा प्रकारची एक परंपरा आहे आणि दिवसेंदिवस या ठिकाणी या कथा या वाङ्मय प्रकाराला आणखी लोकप्रियता
वाढलेली आपल्याला आणखी दिसते. तर कथा म्हणजे काय? प्रारंभी एखादी शिकवून देण्यासाठी, बोध म्हणजे उपदेश देण्यासाठी कथालेखन केले जात असे. नंतर नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा आता एखादा विचार, भावना, चित्ता चित्ताकर्षक घटना वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्यात. तर या ठिकाणी सुरुवातीला प्रामुख्यानं बोध उपदेश करण्यासाठी, या ठिकाणी शिकवून देण्यासाठी या ठिकाणी कथा लिहिल्या गेल्या. परंतु मात्र पुढे त्या ठिकाणी कालांतराने आणखी करमणूक करणं हाही सुद्धा एक प्रकारचा हेतू लक्षात घेऊन या ठिकाणी कथेचं लिखाण केले जाऊ लागलं. एखादा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, चित्तथरारक अशा प्रकारची घटना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी कथा हे माध्यम या ठिकाणी निवडलं जाऊ लागलं. आणि त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी उत्तरोत्तर या साहित्यामध्ये एक प्रकारची प्रगती होत गेली. कथेमध्ये प्रामुख्याने कोणकोणते अशा प्रकारचे घटक असतात? तर कथेमध्ये पहिली घटक म्हणजे घटना असतात. कथेत घटना असतात, त्यानंतर कथानक असते, त्याच्यात पात्र असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख असतो. कथेच्या विषयानुसार त्याच्यात विशिष्ट वातावरणही असतं आणि समर्पक अशी निवेदन शैली असते. तर या ठिकाणी हे जे काही आहेत तर हे कथेचे घटक आहेत. घटना झालं, त्यानंतर कथानक झालं, पात्र झालं, तर या ठिकाणी स्थळ, काळ यांचा उल्लेख आणि त्यानंतर विशिष्ट वातावरण, तर हे कथेचे प्रामुख्याने काय तर घटक आहेत. आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते. तर या ठिकाणी कथा पुढे जाण्यासाठी पात्राच्या माध्यमातून, संभाषणाच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून, ज्यावेळेला संभाषण एकमेकाच्या तोंडी जे काही शब्द दिलेले असतात तर त्या माध्यमातून या ठिकाणी ही कथा पुढे सरकत असते. कथेतील पात्राच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत कथेत असते. आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदू म्हणजे परमोच्च बिंदू, क्लायमॅक्स असतो कथेत. तर थोडक्यामध्ये कथेमध्ये अशा प्रकारचे हे घटक असतात. तर अर्थात या सर्व घटकांना युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो. तर कथेला प्रारंभ ज्याप्रमाणे असतो, मध्य असतो, त्याचबरोबर या ठिकाणी शेवटसुद्धा असतो आणि परमोच्च अशा प्रकारचा उत्कर्ष बिंदूसुद्धा असतो. तर थोडक्यामध्ये कथेमध्ये पात्र असतात, कथानक असतं, त्यानंतर या ठिकाणी विशिष्ट अशा प्रकारचं वातावरण असतं. तर या ठिकाणी ह्या पात्र असतात, हे जे काही गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी कथेचे प्रामुख्याने घटक आहेत. तर तसेच एक सुयोग्य म्हणजे चांगल्या अशा प्रकारचं, योग्य अशा प्रकारचं शीर्षक असतं आणि उत्तम शीर्षकही असतं. थोडक्यात सांगायचे तर काय, कथा म्हणजे, कथेची थोडक्यामध्ये या ठिकाणी व्याख्या दिलेली आहेत. तर कथा म्हणजे काय तर एका विशिष्ट स्थलकाली पात्राच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजेच कथा होय. एक वेळ पुन्हा बघूया आपण या ठिकाणी व्याख्या. एका विशिष्ट स्थळ काळानुसार या ठिकाणी पात्राच्या परस्पर संबंधामधून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक म्हणजे उत्कंठा म्हणजे काय, उत्सुकता, आतुरता, उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. तर कथेमध्ये प्रामुख्याने ह्या सर्व काही गोष्टी असतात. पात्र असतात, त्यानंतर कथानक असतं, स्थळ काळाचा उल्लेख असतो, प्रसंग असतात, पेच प्रसंगाचा उकल असतो आणि शेवटी या ठिकाणी परमोच्च अशा प्रकारच्या शिखरावर या ठिकाणी कथा पोचते. तर त्यानंतर शेवटही सुद्धा कथेला असतो. तर ह्या सर्व काही घटकामधून या ठिकाणी काय होतं, कथेमध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी वाचक जो काही असतो तर हा वाचक प्रामुख्याने या ठिकाणी कथेमध्ये या ठिकाणी एक प्रकारचा गुंतून जात असतो. अर्थात प्रत्येक कथेत हे सर्व घटक असतीलच आणि त्याचे प्रमाण सारखेच असेल असे म्हणता येणार नाही. तर हे जे काही कथेचे घटक आहेत तर समप्रमाणात त्याची वाटणी केलेली नसते. काही कमी अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी त्या ठिकाणी त्याची वाटणी केलेली असते. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल, एखाद्या कथेमध्ये प्रामुख्यानं पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेमध्ये प्रसंगांना प्रामुख्यानं महत्त्व दिलेलं असतं. कधी लेखकाचा दृष्टिकोन कधी महत्त्वाचा असू शकतो. तर एखादी कथा
वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. थोडक्यामध्ये हे जे काही कथेचे घटक आहेत तर त्या कथेचे घटक कमी अधिक त्याचा वापर करून या ठिकाणी काय होतं, हा जो काही कथालेखक आहे तर ते लिखाण तो एक प्रकारचं करत असतो. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची असू शकते. तर थोडक्यामध्ये अशा प्रकारचे जे काही विचार आहेत, भावना आहेत, तर या भावनांनासुद्धा कधी कधी महत्त्व दिलं जातं. तर नेमकं कोणत्या गोष्टीला या ठिकाणी महत्त्व द्यायचं, तर हेच प्रामुख्याने काय करतो, कथेचा एक प्रकारचा लेखक ठरवत असतो. थोडक्यात कथा म्हणजे केवळ प्रसंगाचे वर्णन नव्हे. कथा म्हणजे काय, तर प्रसंगाचं वर्णन नाही आहे. मग केवळ व्यक्तीचे चित्रण नव्हे, केवळ व्यक्तीचं चित्रण करणं, प्रसंग समोरासमोर एक प्रकारचे उभे करणं, तर हेही सुद्धा या ठिकाणी म्हणजे कथा नाही आहे. तर निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचारांचा परिपोष नव्हे. एकच विचार घेऊन या ठिकाणी प्रामुख्यानं समाधान त्या ठिकाणी मानलं जात नाही आहे. मग तर कथा म्हणजे पात्र, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली, तर अशा सर्वांचं एक सुसंघटित प्रगटीकरण होय. थोडक्यामध्ये हे जे काही घटक आहे कथेचे, तर या कथेतील घटकांचे सुसंगत अशा प्रकारे सुसंघटित अशा प्रकारे प्रकटीकरण करणं, तर म्हणजेच या ठिकाणी काय, तर कथा होय. तर अशा प्रकारे या ठिकाणी कथेचे घटक आहेत आणि ह्या कथेच्या घटकामधून प्रामुख्याने काय होतं, तर या ठिकाणी कथानक प्रामुख्यानं या ठिकाणी लिहिलं जातं. कथेची पूर्वपीठिका. सुरुवातीला प्रामुख्यानं कथा या ठिकाणी लिहिल्या जाऊ लागल्यात. तरी त्या कावेळेला प्रामुख्यानं एक प्रकारचं त्या ठिकाणी मौखिक अशा प्रकारचं या ठिकाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कथा गेल्यात. नंतर काय झालं, तर मुद्रणकलेचा, लेखनकलेचा शोध लागला आणि त्यानंतर मात्र एक प्रकारचं या ठिकाणी लिखित स्वरूपात या ठिकाणी कथा लिहिल्या जाऊ लागल्यात. तर सुरुवातीला प्रामुख्यानं कथेच्या पूर्वपीठिकेमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की 1890मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार ह.न. आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली आणि या साप्ताहिकामधून त्यांनी दैनंदिन अशा प्रकारच्या जीवनाशी संबंधित साध्या सोप्या भाषेमध्ये अशा प्रकारचे हृदयस्पर्शी अशा प्रकारच्या कथा प्रकाशित केल्या. तर 1890मध्ये सुरुवातीला प्रामुख्याने अशा प्रकारे कथा प्रकाशित केल्या गेल्या एका नियतकालिकाच्या साप्ताहिकाच्या माध्यमातून. पुढे कथेच्या स्वरूपात काळानुरूप बदल होत गेले. आशय आणि अभिव्यक्ती म्हणजे त्याचा एक प्रकारचा हेतू आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं अशा प्रकारे अभिव्यक्तीमध्ये त्याचे बदल होत गेलेत. अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली. अधिकाधिक विषयांना स्पर्श करीत ती बहुआयामी होत गेली. लेखनतंत्रातही प्रयोग झालेत. तर या ठिकाणी कथा जसजशी या ठिकाणी पुढे या ठिकाणी जसजसा काळ लोटत गेला तसतसे अनेक प्रकारच्या सुधारणा किंवा लेखनतंत्रामध्ये नानाविध अशा प्रकारचे बदल झालेत आणि त्यानुसार काळानुरूप बदल होऊन गेल्यानंतर आज काय झालेलं दिसतं, तर कथा हे अशा प्रकारचं प्रभावी माध्यम, आपल्या सर्वांना एक प्रकारचं आवडीचं अशा प्रकारचं माध्यम, अगदी बालपणापासून तर म्हातारे लोकांपर्यंत या ठिकाणी हे जे काही माध्यम आहे तर हे आवडीचं साहित्य कथा असं आपल्यासाठी म्हणता येईल. त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा यांनी कथा वाङ्मयाला समृद्ध केलं. तर जसजसे बदल होत गेले तसे प्रामुख्याने त्या ठिकाणी नानाविध अशा प्रकारचं साहित्य निर्माण होत गेलं. त्यामध्ये ग्रामीण कथा असतील, त्यानंतर या ठिकाणी दलित कथा असतील, तर या साहित्यानंसुद्धा प्रामुख्याने या कथेच्या माध्यमामध्ये काय टाकलं, तर भर टाकली. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झाला. जसजशा स्त्रिया या ठिकाणी शिकू लागल्यात, एक प्रकारचं विचारवंतांनी समाज जागृतीचं काम केलं, स्त्रियासुद्धा शिकू लागल्यात. त्यावेळेला स्त्रिया शिकू लागल्यानंतर या ठिकाणी स्त्रियांनीसुद्धा प्रामुख्यानं या ठिकाणी लिखाण केलं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं अशा प्रकारे काय झालं, तर या ठिकाणी स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागलेत. त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह म्हणजे ओघ आणि आशय म्हणजे हेतू दोन्ही वृद्धिंगत होत गेले. तर अशा प्रकारे या ठिकाणी कथा हे माध्यम
एक प्रकारची अशा प्रकारे वृद्धी किंवा वाढ होत गेली. अशी ही जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणारी कथा आजही वाचकांना आकर्षित करते. तर या ठिकाणी कथा हे जे काही माध्यम आहेत, तर आज या ठिकाणी प्रभावी माध्यम आहे. याचं कारण काय, तर ते लोकप्रिय अशा प्रकारचं माध्यम आहे. आणि या लोकप्रिय माध्यमाद्वारे एखादा हवा तो विषय लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कथा अशा प्रकारचं माध्यम या ठिकाणी निवडलं जाऊ लागलं. आणि आजही सुद्धा या ठिकाणी लोक काय करतात, तर कथा अत्यंत या ठिकाणी मासिकं असतील, दिवाळी अंक असतील, अनेक प्रकारचे वर्तमानपत्र असतील, तर याच्यामध्ये प्रत्येक वेळेला या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, या ठिकाणी दिवाळी अंकामध्ये विशेषतः कथेला स्थान दिलेलं असतं. आणि लोक काय करतात, आवडीने हा जो काही वाङ्मय प्रकार आहे, हे जे काही साहित्य आहे, तर या ठिकाणी वाचन करत असतात आणि त्यामध्ये रममाण किंवा तल्लीन होत असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी कथा एक काय करते, तर मनोरंजन करते, एक प्रकारची शिकवण देते, आपल्याला उपदेश देते. आणि अशा प्रकारे हे जे काही माध्यम आहे, तर हे माध्यम आपल्याला प्रभावी माध्यम ठरलेलं दिसून येतं.